माझं नाव प्रसाद चंद्रकांत वैद्य आहे। हां मी 2019 मध्ये मूळव्याधी आजारासाठी कमलनयन बजाजमध्ये 7 ते 10 दिवस दाखल होतो। बरं. त्यावेळेस माझी त्यांनी रक्त चाचणी तपासण्या केल्या आणि त्यामध्ये रक्तगट ही एक चाचणी होती। हां. तर हे रक्तगट चाचणी 2019 मध्ये केली। हां. त्यावेळेस त्यांनी रिपोर्ट जो आहे अहवाल हां. ABRH निगेटिव्ह असा दिला बरं. आणि ह्या अहवालावर मी 5 ते 7 वर्ष या अहवालाच्या भरोश्यावर आजपर्यंत थांबलो। हां. पण 22 जुलै 2025 रोजी माझ्या असं लक्षात आलं रक्तदान दिल्याच्या नंतर दत्ताजी भाले येते हां की त्यानंतर त्यांनी रक्तदान दिल्यानंतर त्यांनी अहवाल दिला की या अहवालामध्ये त्यांचा रिपोर्ट असा आला की ओ निगेटिव्ह हां माझ्या रक्तगटाचा ओ निगेटिव्ह असा आला। मग मी दोन्ही रिपोर्टची जुळवाजुळव केली आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दोन्ही रिपोर्टमध्ये तफावत आहे। अच्छा AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह दोन्ही रिपोर्टमध्ये तफावत जाणवली। त्यानंतर मी संबंधित अधिकारी असतील कमलनयन बजाज असेल आणि महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी असतील यांच्याकडे लेखी तक्रार केली बरं आणि लेखी तक्रार करून मला कमीत कमी 7 ते 8 महिने होत आलेत। बरं कुणाकडे केली मी अधिकाऱ्यांचं नाव आहे पारस मंडलेच्या म्हणून वैद्यकीय अधिकारी आहेत महानगरपालिकेचे संभाजीनगरला। हां त्यांच्याकडे तक्रार केली पण त्या तक्रारीचं आजपर्यंत मला उत्तर मिळालं नाही आणि संबंधित लॅबवर तर कुठलीही कारवाई झाली नाही। म्हणजे या सर्व घटनेला जबाबदार कुठला अधिकारी आहे कोण आहे व्यक्ती हॉस्पिटलची जरी लॅबची यामध्ये चूक असली हां तरी आरोग्य वैद्यकीय अधिकारी जे आहेत मनपाचे ते जबाबदार आहेत। त्यांनी संबंधित लॅबवर कारवाई करायला पाहिजे होती। संबंधित लॅबला कारणे दाखवा नोटीस द्यायला पाहिजे होती। त्यामुळे त्यांनी हा विषय जो आहे तो अजूनही निकाली काढला नाही। बरं तुम्हाला न्याय नाही भेटला तर पुढची भूमिका काय असणार आहे मला जर न्याय मिळाला नाही तर संबंधित सर्व माझे कागदपत्र संबंधित मी फाईल तयार केलेली आहे आणि मी येणाऱ्या पुढच्या 15 दिवसाच्या आत हां मी राज्याचे आरोग्य मंत्री हां प्रकाश आंबेडकर साहेबांची वेळ घेतलेली आहे घेणार आहे आणि ती वेळ घेतल्याच्या नंतर मी सगळे त्यांना रिपोर्ट सगळे दाखवणार आहे आणि मी सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवणार आहे। बरं कशासाठी गेले होते या हॉस्पिटलमध्ये तुम्ही मी या हॉस्पिटलमध्ये मला इमर्जन्सीमध्ये मूळव्याधीचा त्रास झाला होता। मला चालता येत नव्हतं त्यामुळे मला इमर्जन्सीमध्ये ह्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। घरच्यांनी मला नेलं होतं आणि नेल्याच्या नंतर ह्या सगळ्या तपासण्या केल्या तर ह्या तपासण्यामध्ये अशी एक चूक त्यांची माझ्या 7 वर्षानंतर लक्षात आली आणि ह्या चुकीचं आता मी ऑपरेशन व्यवस्थिशीर पार पडलं नाही व्यवस्थित तर झालंच नाही। मला 2.5 ते 3 वर्षापर्यंत परत मला दुसरी ट्रीटमेंट घ्यावी लागली त्यानंतर दुसऱ्यांदा बरं मग किती खर्च आला एकूण साधारणतः एकूण माझा दोन्ही ट्रीटमेंटचा खर्च मिळून 1 लाख रुपये माझा खर्च झालाय। अच्छा हा गोळ्या औषधं मेडिकल एवढा खर्च तर येत नाही मुळे यादला तिथे त्यांनी माझ्याकडून पहिल्याच ट्रीटमेंटला 60,000 रुपये घेतले। अच्छा हा आणि दुसऱ्याला 40 गेले दुसऱ्याला 40,000 रुपये खर्च आला। सगळे माझ्याकडे रिपोर्ट आहेत बिल आहे सगळं आहे। बरं माझी मागणी अशी आहे की संबंधित लॅब जी आहे हे असे म्हणजे तफावत असलेले जे रिपोर्ट देणार आहेत यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे। सर्वसामान्य लोकांना असा त्रास होता कामा नये आणि संबंधित लॅबला दंडात्मक कारवाई करून लॅब बंद करण्यात आली पाहिजे। चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद।